सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। किनवट येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये 27 जून रोजी हातपाय नसलेल्या व्यक्तींना कृत्रिम अवयव वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद नांदेड यांनी SR ट्रस्ट मध्य प्रदेश आणि अलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं ऑन द स्पॉट मोजमाप आणि तात्काळ वितरणासाठी अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव वितरण शिबिराचं आयोजन केलं होतं। नांदेड जिल्ह्यामधील किनवट तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय कॅलिपर साह्याच्या मोजमाप आणि तात्काळ वितरणासाठी ऑन द स्पॉट शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी टोंगळ्याच्या खाली आणि वरती असलेला कृत्रिम भाग, मनगट आणि खुब्यापासून कट झालेला कृत्रिम भाग, पायाचे सिलम, कॅलिपर्स, दैनंदिन वापरासाठी स्पोर्ट बूट हे साहित्य वितरित करण्यात आलं। हे शिबिर जिल्हा परिषद हायस्कूल किनवट इथे आयोजित करण्यात आलंय। यामध्ये किनवट तालुक्यातील गरजू अस्थिव्यंग बांधवांनी शिबिराचा लाभ घेत असल्याची माहिती गटशिक्षण विस्तार अधिकारी अनिल कुमार महामुने यांनी दिली आहे। तसेच यावेळी अनेक अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेत शासनाचे धन्यवाद व्यक्त केले आहेत। नमस्कार। महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद नांदेड, SR ट्रस्ट मध्य प्रदेश आणि अलिम्को टीम मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑन द स्पॉट मोजमाप व तत्काळ साहित्य वितरणासाठी अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव वितरण शिबिर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात जिल्हा परिषद मुलांची हायस्कूल किनवट येथे आयोजित करण्यात आलेले आहे। सकाळपासून तालुक्यातील अनेक दिव्यांग व्यक्तींनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त अवधूत गंजेवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिर पूर्ण होत आहे। तालुक्यातील अनेक दिव्यांगांना तत्काळ इथं साहित्य वितरण होत आहे आणि यामुळे सर्व दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि सर्वांनी शासनाचे धन्यवाद व्यक्त केलेले आहेत। मजहर शेख, सी 24 तास, नांदेड।